स्क्रेपनेस पासून कंटिन्यू. अरे बापरे. आय होप तुम्हाला परत लिंकिंग होईल तिकडनं. मी कापून तर चिपटून मी सांगत होतो की चिपटून देतो मी त्या बेली सोकिंग म्हणजे खूप जास्ती टेम्परेचर असल्यामुळे ते अंड्यातला एम्ब्रिओ मरू शकतो. त्यामुळे ते टेम्परेचर मेंटेन करायसाठी तो त्या पिसांमध्ये पाणी जमा करतो आणि त्या अंड्यांना थंड ठेवायचं काम करतो. आणि पिलं लोकोमोशन करू शकत नाही, ते तिकडनं तिकडे जाऊ शकत नाही. त्यामुळे पिलं सुद्धा त्या पंखांमधून पाणी ॲब्झॉर्ब करतात. तर दोन ह्याच्यासाठी याचा उपयोग होतो. नेक्स्ट सर्वात लास्ट आहे अंडे. आता फुटण्याची वेळ आली आहे, हॅचिंगची वेळ, दॅट इज पॅरेंटल केअर. हा टॉपिक 7 दिवस जरी घेतला तरी कमी पडेल, एवढा मोठा टॉपिक आहे. त्याला अगदी छोटा मी हे केलंय. अल्ट्रिशियल, सेमी अल्ट्रिशियलमध्ये टाईप 1, टाईप 2, प्रिकॉशियल, त्याच्यामध्ये लेवल 4 आणि शेवटी सेमी प्रिकॉशियल. नेक्स्ट यामध्ये अल्ट्रिशियलमध्ये असे पक्षी ज्यांचं घरटं हे फार क्रिटिकल राहील, सुंदर राहील, बनवायला त्रास होईल, खूप जास्ती त्यामध्ये क्रिएटिव्हिटी राहील, गवताचे खूप सारे प्लेट्स राहतील आणि त्याच पिलांना सर्वात जास्ती पॅरेंटल केअरची गरज पडते. म्हणजे आपण जर उदाहरण घेतलं तर ज्या मुलांना आपण लहानपणापासून खूप जास्ती सुखसुविधा देतो ते जास्ती जे बिघडतात जे म्हणतात ना, त्याचं उदाहरण आहे. तर ज्यांचं एकदम सिम्पलेस्ट घरटं राहील, अगदी 4 दगडांच्या मध्ये टिटवी अंड घालते, तर पिल्लू अगदी 4 पायांवर उभं होतं आणि चालायला लागतं. तर यामधले काही एक्झाम्पल्स आहेत की त्यांचे डोळे बंद असतात, अगदी मासाचा गोळा असतो, डाऊन म्हणजे अंगावर पंख, त्याला सायंटिफिक याच्यामध्ये डाऊन म्हणतो आपण. लिटिल ऑर नो डाऊन, इनकॅपेबल फॉर डिपार्टिंग, म्हणजे नेक्स्ट बाहेर येऊ शकत नाही, फेड बाय पॅरेंट्स म्हणजे निडिकुलस. निडिकुलसचा अर्थ पॅरेंट्सवर डिपेंडंट राहतात. नेक्स्ट सेमी अल्ट्रिशियल टाईप 1. यामध्ये पिलं जन्मतात पण आईज ओपन राहतात. आपण आधी बघितलं की आईज क्लोज राहतात, या प्रकारात आईज ओपन राहतात. याचे एक्झाम्पल्स आहे हॉक्स, हेरॉन्स. नेक्स्ट टाईप 2 आउल्स. पण ते पिल्लू आहे ते असं झोपून राहत नाही, ते पायावर उभं राहतं पण त्यांचे डोळे बंद आहे. त्याचे एक्झाम्पल आउल्स. नेक्स्ट प्रिकॉशियल. आता यात मी क्रेडिट दिलंय रोहन चक्रवर्तीला, फार सुंदर ते त्यांनी इलिस्ट्रेशन्स केलंय. हा निकोबार मेगापॉड आहे आणि हा याला असं म्हटलं जातं की हा लिव्हिंग फॉसिल आहे. का म्हटलं जातं लिव्हिंग फॉसिल? हा डोडोच्या फार जवळचा आहे जेनेटिकली, त्यामुळे याला लिव्हिंग फॉसिल म्हटलं जातं. याच्यामध्ये टोटली डिपेंडंट आहे हा. म्हणजे हा काय करतो, खूप सारे पानं जमा करतो, जवळपास 10 फुटाचं एक माउंट तयार करतो, त्याच्या आतमध्ये घरटी हे अंडे घालतो आणि पावसाळा आल्यानंतर त्याच्या आतमध्ये पूर्ण ते सगळे सडायची सुरुवात होते, त्याचे पानं असतात. त्या गरमीमुळे ते आपोआप अंडे हॅच होतात आणि जेव्हा ते पिल्लू बाहेर येतं ते डिरेक्टली उडायला लागतं. म्हणजे टोटल तो इंडिपेंडंट आहे, त्याला पॅरेंटल केअरची अजिबात गरज नाही. 0 पॅरेंटल केअर इन्व्हॉल्ड. नेक्स्ट याच्यामध्ये लेवल 2 स्पॉट बिल्ड डकचं उदाहरण दिलं आहे की पिलं बाहेर येतात आणि लगेच आईसोबत चालायला लागतात, पाण्यात पोहतात. काही वेळेस आई अन्न दाखवते की हा खायचा आहे तुला, हा मायक्रोफूड खायचा आहे. नेक्स्ट त्याच्यामध्ये बघू शकता तुम्ही रेड वॅटर लॅपिंग प्रिकॉशन लेवल 3. यामध्ये फक्त असं आहे की दे आर निडिफ्युगस, म्हणजे पॅरेंटल केअर अजिबात इन्व्हॉल्व नाही आहे. फक्त टिटवी सांगते की काय काय खायचं. म्हणजे त्यांनी जर म्हणजे दुसरं जर काही तोंडात प्लास्टिकचं हे केलं तर ती त्याला सांगेल की नाही हे खायचं नाही, हा किडा टिक किंवा हे खा, त्याला हे सांगतात. या ह्याच्यामध्ये एक सिम्प्लिफाय केलं आहे त्याला. लेवल 4 मध्ये ते फक्त शोच करत नाही, सो ॲक्च्युली त्यांना फेड करतात, म्हणजे त्यांना फीड करतात, त्यांना खाऊ घालतात. तर याचं उदाहरण आपण लिटिल ग्रेपचं घेतलंय. नेक्स्ट सेमी प्रिकॉशन. हा लास्ट एक पॅरेंटल केअरचा भाग आहे. यामध्ये दे कॅन वॉक, दे कॅन फ्लाय, दे कॅन नॉट फ्लाय, थोडं प्रयत्न करतात, दे कॅन ऑफन स्विम, पण शेवटी त्यांना खायला आवडतं त्यांच्या पॅरेंट्सकडून. त्याचं एक एक्झाम्पल आहे आर्टिक टर्न. आणि आपण एक छोटी 1 मिनिटाची डॉक्युमेंटरी बघणार आहोत आणि आपण कन्क्लूड करूया. नेक्स्ट 1 मिनिट.
मिडवे आयलंड आहे अमेरिकेमध्ये. इथे अल्बॅट्रॉसचं खूप मोठं ब्रीडिंग ग्राउंड आहे. म्हणजे निसर्ग आपल्याला काय देतो आणि आपण निसर्गाला काय देतोय, व्हॉट वी आर गिव्हिंग बॅक टू नेचर, त्याचं एक उदाहरण आहे. प्लीज. अगदी सगळं व्यवस्थित चाललंय, सगळं सुंदर, सगळे. आणि मधात अचानक काय होतं बघा. त्याच्या पोटात सिम कार्ड्स मिळाले. हे कुठून आलं? तिथे तर माणसं जात नाही. समुद्रात आपण जो कचरा टाकला तो निसर्गाने आपल्याला तो कचरा परत केलाय आणि तो त्यांच्या पोटात गेलाय. तर सर्वांचे खूप खूप आभार. तो काय काय काढतोय बघा. त्या तर सर्वांना विनंती की जास्तीत जास्त संख्येने आपण या पक्षी चळवळीमध्ये, म्हणजे सिटीजन सायन्स मुवमेंट आहे, ही एकट्याचं काम नाही आहे की आपण एकटा गेलो फोटोज काढले. लोकांना जास्तीत जास्त आपण या चळवळीमध्ये सामावून घेऊया. तेव्हाच नक्की आपलं जे ब्रीद वाक्य आहे, मिळून सारे करूया द्विजगण रक्षण, हे वाक्य सार्थक होईल असं मला वाटतं. धन्यवाद. मॅडम जेवायला सुट्टी द्या.